नमस्कार मित्रांनो, मी तुषार. मित्रांनो, आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलचे पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत की जिल्ह्यांचा पीक कर्ज मर्यादेमध्ये 10% ते 15% वाढ करण्यात येणार आहे. सोयाबीनला वाढीव कर्ज, कापसाला वाढीव कर्ज, ऊसाला वाढीव कर्ज आणि हळदीला वाढीव कर्ज. पण नेमकं हे दर काय आहेत आणि हे पीक कर्जांचे दर ठरवले कसे जातात, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, पीक कर्ज दर कसे ठरतात? मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक DLTC डिस्ट्रिक्ट लेवल टेक्निशियल कमिटी असते आणि ही समिती काय असते? शेतकरी मित्रांनो, पिकाचा खर्च, उत्पादन, खत, बियाणे आणि मंजुरी यांच्या आधारावर पीक कर्ज मर्यादा ठरवते आणि त्यांची शिफारस करते. SLT स्टेट लेवल कमिटीकडे आणि त्यानंतर SLBC स्टेट लेवल बँकर्स कमिटी पूर्ण राज्यांसाठी दर निश्चित असते आणि एकूण 86 पिकांचे दर निश्चित केले जातात. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे पीक कर्ज दर सर्वात प्रथम आपण खरीप पिके यांचं बघूया. तर धान 61,000 ते 82 प्रति हेक्टर, ज्वारी 33,000 ते 56,000, बाजरी 32,000 ते 54,000, मका 36,000 ते 65,000 आणि तूर 47,000 ते 65,000, मूग 28,000 ते 32,000 आणि उडीद 25,000 ते 34,000 आणि सोयाबीन 58,000 ते 75,000. काही जिल्ह्यात 10% वाढ करून 63,000 पर्यंत. त्याचबरोबर कापूस संचित 65,000 ते 85,000 आणि पावसावर 60,000 ते 75,000 आणि HDPS कापूस 92,000 पर्यंत. आणि शेतकरी मित्रांनो, त्यानंतर ऊस, अडसाली ऊस 1,65,000 पर्यंत आणि प्रिसिजन 1,45,000 पर्यंत, तर 1,60,000 पर्यंत. सरू 1,45,000 पर्यंत तर 1,60,000 पर्यंत आणि खोडवा 1,25,000 ते 1,50,000 पर्यंत. त्याचबरोबर तिसरं बघूया आपण रब्बी पिके. गहू 45,000 पर्यंत ते 60,000 पर्यंत, हरभरा 36,000 पर्यंत तर 60,000 पर्यंत आणि सूर्यफूल 27 ते 43,000 पर्यंत. त्याचबरोबर चौथा आहे भाजीपाला व मसाला पिके. मिरची 85,000 ते 1,00,000 पर्यंत, टोमॅटो 96,000 ते 1,35,000 पर्यंत, कांदा 68,000 पर्यंत 1,00,000 पर्यंत, बटाटा 45 ते 1,20,000 पर्यंत. त्याचबरोबर हळद 1,30,000 पर्यंत ते 1,50,000 50% वाढीसह आले 1,20,000 ते 1,60,000 पर्यंत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, फुल शेतीमध्ये बघितले तर झेंडू 50,000 ते 66,000, गुलाब 50,000 ते 65,000 आणि मोगरा आणि जास्मिन 50,000 पर्यंत 60,000 पर्यंत. त्याच पिकेमध्ये बघितले तर द्राक्षे 3,75,000 रुपये ते 5,00,000 पर्यंत, डाळिंब 1,50,000 ते 2,50,000 पर्यंत, केळी 1,50,000 ते 1,60,000 पर्यंत, टिशू केळी 2,00,000 पर्यंत, हापूस आंबा 2,00,000 ते 2,50,000 पर्यंत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा आहे पशुपालन. गाय 15,000 ते 35,000 पर्यंत, म्हैस 15,000 ते 41,800 रुपयेपर्यंत आणि शेळी 14,000 ते 38,500 रुपयेपर्यंत. त्याचबरोबर पुढचा आहे मत्स्यपालन. शेततळे 3,00,000 पर्यंत ते 5,00,000 पर्यंत आणि कोळंबी 3,00,000 ते 5,00,000 पर्यंत, बोटा आणि नौका 80,000 ते 5,00,000 पर्यंत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, हे दर किमान आणि कमाल मर्यादा आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात 2,000 ते 10,000 पर्यंतचा फरक असू शकतो आणि 10% ते 15% पर्यंत वाढ होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला पूर्ण स्पष्ट झालं असेल की पीक कर्ज कसं ठरतं आणि कोणत्या पिकाला किती कर्ज मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात किती दर मिळतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक नवनवीन अपडेटसाठी आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.